श्री स्वामी समर्थ स्वामी विचार चॅनलमध्ये सर्व स्वामी भक्तांचं मनपूर्वक स्वागत। मंडळी, आज आपण स्वामींची विचार मालिका पाहणार आहोत। याच्यामध्ये आपण नवनवीन विचार आणि माहिती पाहणार आहोत। तर सर्वप्रथम श्री दत्तांच्या सोबत असलेले गाय आणि कुत्रे हे कसले प्रतीक आहेत हे बऱ्याच जणांना माहीत नसतं। तर पहा, दत्ताच्या पाठीमागे असलेले औदुंबराचा वृक्ष हे दत्ताचे पूजनीय रूप आहे, कारण त्यात दत्ततत्व जास्त प्रमाणात असते। त्याचबरोबर तिथे असलेली गाय म्हणजे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि 4 कुत्रे म्हणजे 4 वेद, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। त्याचप्रमाणे श्री दत्तांची झोळी, दत्तात्रेयांच्या खांद्याला एक झोळी असते, तिचा भावार्थ याप्रमाणे आहे। झोळी हे मधुमक्षिकेचे प्रतीक आहे। मधमाशा जशा ठिकठिकाणी जाऊन मध गोळा करतात आणि तो एकत्र जमवितात, तसे दत्त दारोदारी फिरून झोळीमध्ये भिक्षा जमवतात। दारोदारी हिंडून भिक्षा मागितल्याने अहंकार लवकर कमी होतो, म्हणून झोळी ही अहंकार नष्ट झाल्याचेही प्रतीक आहे। त्यानंतर कमंडलू, कमंडलू आणि दंड या वस्तू संन्यासाच्या समवेत असतात। संन्यासी विरक्त असतो। कमंडलू हे एक प्रकारे त्यागाचे प्रतीक आहे, कारण कमंडलू हेच त्याचे ऐहिक धन होय। त्रिशूळ, त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळ आणि भगवान शिवाच्या हातातील त्रिशूळ यात एक वैशिष्ट्यपूर्ण भिन्नता आढळते। त्रिमूर्ती रूपातील महेशाच्या हातातील त्रिशूळावर शृंग आणि वस्त्र आढळत नाही। याचे कारण म्हणजे शृंग वाजवायला दत्ताकडे मोकळा हात नाही। पहा, दुसरी विचार मालिका पाहूयात। कधी कधी आयुष्यामध्ये असं होतं, काम माझं आणि नाव दुसऱ्याचं, आणि आपण असा विचार करून कधी नाराज व्हायचं नाही, कारण तूप आणि कापूस युगानुयुगे एकत्र जळत आहेत, परंतु लोक मात्र दिवा जळत आहे असंच म्हणतात। कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नसतं, पण त्याचा आपण स्वतःवर कितपत परिणाम करून घ्यायचा हे मात्र निश्चित आपल्याच हातात असतं। मधावर पहिला नैतिक हक्क हा फुलांचा असतो, पण मध चोरून पोळ्यांमध्ये साठवणाऱ्या मधमाशांना मात्र त्याचं श्रेय दिलं जातं। समाजातही असंच असतं। प्रामाणिकपणे काम करणारे उपेक्षित राहतात आणि वांग्याचा भोपळा करून किंवा राईचा पर्वत करून श्रेय घेणारे प्रसिद्ध होत असतात। आयुष्य मिळणं हा नशिबाचा भाग आहे, मृत्यू येणं हा काळाचा भाग आहे, पण लोकांच्या मनात जिवंत राहणं हा आपल्या कुशल कर्माचा भाग आहे। स्वामी भक्त हो, जर आपण एकाच दिवशी 200 रुपयांचा माठ आणि 200 रुपयांचा बुके घेऊन आलो आणि घरी आल्यानंतर अचानक माठ फुटला, तर आपल्याला अतिशय दुःख होतं, कारण इतक्या लवकर माठ फुटेल अशी आपली अपेक्षा नसते। परंतु 200 रुपयांच्या बुकेमधील फुले संध्याकाळी सुकून जातील हे माहीत असल्यामुळे त्याविषयी आपल्याला दुःख नसते। आयुष्यही असंच आहे। लक्षात ठेवा, ज्याच्याकडून जितकी अपेक्षा जास्त तेवढेच दुःख त्याच्याकडून वाट्याला येते, आणि ज्याच्याकडून अपेक्षा कमी त्याच्याकडून फारसे दुःख वाट्याला येत नाही। त्यामुळे समाधानी राहायचे असेल तर कोणाकडूनही अपेक्षा धरू नका। दुसऱ्याला टोमणे मारून स्वतःला शहाणं समजणं, दुसऱ्याला टोमणे मारून स्वतःला शहाणं समजणं ही हुशारी नसून तो स्वभावाचा कमकुवतपणाच असतो। ज्याच्याकडे स्वतःची ठाम ओळख असते त्याला इतरांना कमी लेखण्याची गरज पडत नाही। टोमणे हे बुद्धीचे नव्हे तर असुरक्षिततेचं लक्षण असतं। समोरच्याला दुखावून मिळणारा आनंद क्षणिक असतो, पण त्यातून स्वतःची उणीवच उघडी पडते। खरा शहाणा माणूस शब्दांनी नाही तर वागण्यातून मोठा दिसतो। ज्यांना स्वतःवर विश्वास नसतो तेच लोक इतरांना चुका दाखवतात किंवा इतरांच्या चुका बोटाने दाखवत फिरतात। टोमणे मारणं सोपे असतं, पण समजून घेणं आणि सन्मान देणं संस्कार लागतं। एखाद्याला खाली खेचून वर गेल्यासारखं वाटतं, पण तो जर वर जाण्याचा भ्रम असतो। अशा वागण्यामुळे नात्यात कटुता वाढते आणि माणूस हळूहळू एकटा पडतो। स्वतःची उंची वाढवायची असेल तर पायाखालची जमीन मजबूत करावी लागते, जिभेवरची धार नाही। शांतपणे स्वतःचं काम करणारा माणूस टोमण्यांपेक्षा कितीतरी पुढे असतो। खऱ्या अर्थाने शहाणपण हे दुसऱ्याला जपण्यात असतं, जखम देण्यात नाही। तुमची मिळकत जर तुमच्या कुटुंबाच्या गरजा भागवण्या इतकी असेल तर स्वतःला श्रीमंत समजा, कारण श्रीमंतीची व्याख्या आजपर्यंत कोणालाच करता आलेली नाही। जेवढ्या संपत्तीचा तुम्ही उपभोग घेता तेवढीच संपत्ती तुमची असते। जास्तीची संपत्ती म्हणजे गाढवाच्या पाठीवरील सोन्याच्या गाठोड्यासारखी असते। ओझं सांभाळण्याच्या पलीकडे त्याला त्याचा काहीच फायदा किंवा उपयोग नसतो। खरं तर आयुष्याची गणितं बोटावर सोडवण्या इतकी सोपी असतात, पण भीतीचे आकडे, समाजाची काळजी वा क्षणिक सुखाची ओढ अख्खा हिशोब चुकवतात। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, किती कमावून ठेवलं तरी बाकी राहते शून्य, आणि संकटकाळी आपल्या कामाला येतं आपल्या कर्माचं पुण्य।
तर मंडळी, ही विचारमालिका तुम्हाला कशी वाटली, आवडली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. त्याचबरोबर अशाच नवनवीन विचारांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता शेवटची विचारमालिका आपण पाहूया. आनंदाने जगून घ्या, कारण माणूस कितीही श्रीमंत असला तरी स्वतःचा मृत्यू विकत घेऊ शकत नाही. हेच सत्य आहे. पैसा सुविधा देतो पण श्वासाला हमी देत नाही. प्रतिष्ठा उपयोग देते पण वेळ थांबवत नाही. म्हणून आज जे हातात आहे त्याची कदर करा. उद्यावर सगळं ढकलू नका. माणसाने जमवलेली संपत्ती क्षणात मागे राहते, पण दिलेला आनंद मनात राहतो. राग, मत्सर आणि अहंकार साठवून ठेवण्यापेक्षा समाधान साठवायला शिका. आपल्याला मिळालेल्या क्षणांची किंमत ते संपल्यानंतरच कळते. तेव्हा उशीर झालेला असतो. ज्यांच्यासोबत हसता येतं, बोलता येतं त्यांच्यासाठी वेळ काढा. छोट्या गोष्टीत आनंद शोधला की मोठ्या संकटाची धार बोथट होते. आयुष्याच्या मध्ये एकदा तरी थांबून विचार करा की आपण खरंच जगतोय की फक्त धावतोय. प्रत्येक दिवस परत मिळणार नाही, पण प्रत्येक दिवस सुंदर बनवता येतो. म्हणूनच मन मोकळं ठेवा, अपेक्षा मर्यादित ठेवा आणि कृतज्ञतेने जगा. शेवटी उरतो तो श्वासांचा हिशोब नाही, तर दिलेल्या आनंदाची आठवण. तर स्वामी भक्त हो हे विचार नक्कीच तुम्हाला विचार करायला लावतील. आणि अशाच नवनवीन विचारांसाठी आपल्या स्वामी विचार चॅनलला फॉलो करा. त्याचप्रमाणे तुमचं मोटिवेशन हेच पुढे जाण्यासाठी पुरेसं आहे. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच विचारांसह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.